अकोला जिल्ह्यात 1 ऑगस्ट पासून विना हेल्मेट दुचाकी चालकांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे। यापूर्वी शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करत प्रशासनाने स्वतःपासून सुरुवात केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। अकोला जिल्ह्यात रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करून झिरो फॅटॅलिटी डिस्ट्रिक्ट ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी पोलीस प्रशासनाने 1 ऑगस्ट पासून हेल्मेट सक्तीची मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेची अंमलबजावणी केली जाणार असून त्याआधी 20 जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस विभाग आणि इतर शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर विना हेल्मेट वाहन चालविल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली। पोलिसांच्या माहितीनुसार आतापर्यंत 6255 अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून त्यानंतर शासकीय कार्यालयांमध्ये हेल्मेट वापराचे प्रमाण वाढवले आहे। वाहतूक पोलीस निरीक्षक मनोज बहुरे यांनी सांगितले की प्रशासनाने आधी स्वतःपासून सुरुवात केली असून आता 1 ऑगस्ट पासून विना हेल्मेट आढळणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई तसेच आवश्यकतेनुसार वाहन परवाना रद्द करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे। नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी हेल्मेटचा वापर करावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे। अकोला जिल्ह्यातील प्राणांतिक अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच झिरो फॅटॅलिटी डिस्ट्रिक्ट ही माननीय पोलीस महासंचालक यांची संकल्पना पूर्णत्वास नेण्यासाठी अकोला जिल्ह्यामध्ये 1 ऑगस्ट 2026 पासून सर्व अकोला जिल्हावासियांकरता मोटरसायकल चालवताना हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे। याही अंमलबजावणी करण्यापूर्वी 10 दिवसापूर्वीच आम्ही पूर्वसूचना दिलेली होती 20 तारखेला आणि 20 तारखेपासून आम्ही सर्व शासकीय कार्यालय त्यामध्ये पोलीस कलेक्टर ऑफिसमधील इतर कार्यालय सर्व कार्यालयावरती विना हेल्मेट वाहने चालवणारे शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्यावर अगोदर कारवाई केली आहे आणि आतापर्यंत साधारण 255 शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्यावर विना हेल्मेटची कारवाई केलेली आहे। आता असा परिणाम दिसून येते की सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी हे हेल्मेट घालूनच कार्यालयामध्ये प्रवेश करत आहे आणि जनतेस सांगण्यापूर्वी पब्लिकला सांगण्यापूर्वी कर्मचाऱ्यांचं पासून त्याची सुरुवात माननीय SP साहेबांनी केलेली आहे। सर्व जनतेचं आव्हान आहे की सर्वांनी हेल्मेटचा वापर करावा। 1 तारखेपासून जे हेल्मेट वापरणार नाही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल आणि त्यांचे लायसन रद्द करण्यासाठी सुद्धा प्रस्ताव सादर केले जातील।